65 होतो सगळ्यांच्या आमच्या जे आले की नाही शिक्षक यांच्यावर एखाद्याने बोलावं. आता कार्यक्रम हा तुमचा आहे. कुणी बोललं पाहिजे? तुम्ही बोललं पाहिजे. आम्ही आज ऐकायचं. आतापर्यंत आम्ही बोलत होतो, तुम्ही ऐकत होते. चुकतंय का काय? मग आता कोण आमच्यामुळे कोण घडला पण कोण बिघडला पण. बिघडला हा शब्द आपण टाक मारू. घडले. आता ती एक ताई म्हणाली शेतकरी. अहो शेतकरी पण भारताचा देशाचा अभिमान आहे. सरांनी उल्लेख केलेला आहे. आपण आपल्याला कमी लेखायचं नाही. जे आहे ना तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात ना त्या क्षेत्रातील कर्म तुम्ही चांगले ठेवा. यशाचं शिखर तुम्ही नक्कीच गाठा. मला आता तुम्हाला या ठिकाणी काय तत्वज्ञान सांगायचं नाही, परंतु जाता ओघामध्ये बोलावं असं वाटतं. आपल्याला हा जो नर्दय एकात्म या नर्दयामध्ये आपलं जे कर्म आहे ना त्या कर्माला जास्त महत्व द्या. बरोबर आहे. आणि मग हे करत असताना आपला प्रत्येक दिवस आहे ना आणि त्या प्रत्येक दिवसाचा क्षण आपल्या जीवनात आलेला आहे. आलेले जे आहेत ना त्यांना नतमस्तक व्हा. त्यांचं स्मरण करा. तुमचा या ठिकाणी निशाताईशी माझा फोन झाला होता. मी होतो नक्कीच आज खूप धावपळ करत आलो. पाहुणे आले होते घरी. इतका राग येत होता पण पाहुण्यांना नाही म्हणता येत नाही. कारण मुलीच्या घरचे होते. आवड ठिकाणी करून नव्हतं. कसं बसं त्यांना पोच केलं. चिंचवडला बाबा म्हणतो तर ते गाडीत एकदा ते बसले. मला एवढं हायसं वाटलं. म्हणतो चला निघूया. आपले मुलं इकडे पण मुलं आहेत. असू द्या. तुमचा हा कार्यक्रम पाहायला मला खरंच आनंद वाटला. नियोजन आहे ना एकच नंबर. तुमचं तुम्ही केलेलं सगळ्यांचं आहे ना ग्रँड आणि ग्रँड पार्टी. हे जे सगळं प्रेमासेस पाहतो ना मी मला वाटतं धनंजय आपण एकदम अगोदर आलेलं. इथं कोणी नव्हतं. आम्हीच होतो. मला वाटतं आम्हीच मालक होतो. बराच वेळ आम्ही इथे गेला. मी ताईला फोन केला. म्हटलो बेटर तिकडं पेक्षा तिथं ते म्हणायचं तुम्ही तिथे सांगा. मुलांना इथं ड्रॉप केलं. मुलाला लग्नाला गेला. आता त्याचा फोन आला होता. पप्पा आवडलं का? म्हणतो थांबा आवडलं. मीच माझ्या भाषणाला शॉर्टकट करतो. येतोय असं नाही. पालक टाकलेला मागच्या 2 महिन्यापूर्वी 2000 साल म्हणजे 2004च्या बॅचचा गेट टुगेदर होता. तर आता मी मागच्या वर्षी मुंबई या ठिकाणी मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून मी रिटायर झालो. त्यावेळेस तिथले 2-4 कार्यक्रम झाले ना मग एक म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला हे करायचे की बाबा हो तुम्ही करताय ना नियोजन बरोबर आहे. तुमच्या आता इथून पुढे जे प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचं कसं आहे म्हणजे समजा आमच्यासारखं आम्ही त्याच्यातून गेलेलो आहे का प्रत्येक प्रोग्राम गेट टुगेदरला काय काय व्हायला पाहिजे काय काय कसं नियोजन करायचं ते. तर त्यावेळेस ते मला तिथून हे करीत होते सर आता काय करायचं कसं. मी त्यांना सगळं मार्गदर्शन सांगितलं. कारण म्हटलं माझ्या आता सावरला भागवत सर मागे आपण गेट टुगेदर केलं होतं. तर बरंच अनुभव तुम्ही त्या मानाने बरंच जमिनीची बाजू तुम्हाकडे आहे. फक्त एक आहे का खूप आनंद आज एन्जॉय करा. आज मातीचा गोळावा. मातीमध्ये जसं आपण हात हे करतो आनंद घेतात लांब होतो तसं आज तुम्ही करा. यशस्वीपणे एकमेकाशी गप्पा मारा. आपल्या भावनांची देवाणघेवाण करा. एक आवर्जून मला सांगायचं दुसरं असं हा गेट टुगेदर काय अप्रोच आहे. आवाज गेला काय कंटाळा वाटत नाही काय आवाज येतो माईकला कंटाळा त्याला भूक लागली. आमच्या घालगावची बॅच मी 1983 चा थोडं काय बोलत असतो. 2 मिनिटं थांबा अर्धा तास सांगतो. मी 1983 चा आपल्या 10वीच्या बॅचचा विद्यार्थी. माझ्याबरोबर होतं हे आता हॉटेल आहे ना शेजारी
त्या हॉटेलचा जो मालक आहे तो माझा वर्ग होते, अजिंक्यनाथ बरोबर. आमची वर्गामध्ये पहिल्या दुसऱ्या नंबरसाठी रस्ते केस असायचे. मी बोलून एक पाठी आणि तो घासू येऊ घासू समजलं. कंटिन्यू पुस्तक त्याच्यात उलटत राहायचं तेच कंटिन्यू. आपण तसं नाही. नवीला त्याने उन्हाळ्याच्या परीक्षा संपली, उन्हाळ्याच्या सुट्टीला क्लास जॉईन केला. आम्ही दिवसभर क्रिकेट खेळत बसतो महिनाभर कधी. पण आम्ही त्याला इंग्लिशमध्ये ह्या लँग्वेजमध्ये मी कधीच त्यांना ओव्हरटेक करतो. तो फक्त कुठं चालायचा, गणिताला चालायचा. आणि गणिताला फार मार्किंग नसायचे, परंतु चित्रकला, शारीरिक शिक्षण याच्यामध्ये पहिल्या येतात, आम्ही जायचं दुसरं असतं. सांगायचं तात्पर्य इतका श्रीमंत. आणि तो मला वाटतं विलास देशमुखाच्या काळामध्ये आम्ही खूप, मला तुमच्याबद्दल आनंद असा वाटतो, आम्ही खूप प्रयत्न केला गेट टुगेदर करा आमच्या बॅचने. मी त्यांना वेगळ्या प्रकारचं हे केलं. अरे काय असतं सगळं सांगा, नियोजन तुम्ही काय करू नका, मी करतो सगळं नियोजन. तुम्ही कसे एक आला, तुमचं मत माशाचं मोडलं का ते काल, आमच्या मत माशा गेल्या मेळ्या कुठे होतात पडले. खूप मोठमोठे कार्यकर्ते, बाळासाहेब थोरांचे जावई आमच्या गावचे, आमचे क्लासमेट वगैरे खूप मोठमोठ्या पदावर आहे, क्लास ऑफिसर आहे. पण एकत्र तुम्ही एकत्र आहात ना, मेरा दिल खरंच सॅल्यूट करावं तुम्हाला, तुमच्या भावनांना आणि तुमचं विचारांना. नाही झालं मला त्याची खंत वाटते, आजही खंत वाटते. जे आम्ही पुढाकार घेणार आहे ते मेले गेले 4 तासाच्या खाद्या पुन्हा ते गेट टुगेदरचा विशेष काढायचा. आम्हाला फार वाटलं ना, तो बाबा तू घेतोयस ना, एन्जॉय करतो एन्जॉय, पण ही वेळ येत नाही बाबा. हा फ्लॅशबॅक मध्ये जातो आपण, आला की नाही आपण फ्लॅशबॅक अजून पुढे जा. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा जा, उड्या मारा, दोरी घ्या, दोरी उड्या मारा, गोट्या घ्या, काय करायचं ते करा, आनंद घ्या. भेंड्या काय असं खूप कार्यक्रम, म्हणजे म्हणून मी म्हटलं तुम्हाला तुम्हाला काय काय कार्यक्रम करायचे त्याची लिस्ट जर आमच्या सारख्याशी थोडी डिस्कस केली असती. मी त्याला पात्रांना असेल नसेल, परंतु माझ्या मी सांगितलं असं असं करा. नेक्स्ट टाइम लेट अस टॉक. ओके, नक्कीच. जर म्हणजे आपण काय म्हणणार, ऐकावे म्हणायचे, करावे म्हणायचे, आमच्या ऐका, आम्हाला वेळे समजा, आम्ही शांतपणे तुम्हाला सांगू, आम्हाला वेळे समजा, म्हणून तुम्ही जे करणार ते पंडित म्हणूनच करणार. मला एक सांगायचं, आमच्या घराकडच्या एक गेट टुगेदर झालं, ब्राह्मण समाजाची मुलगी पोळा चिंचवटाला. आता तुम्ही हे केलं, एकमेकांशी कॉन्टॅक्ट करता, तुम्ही ग्रुप फॉर्म केलेला आहे, बरोबर आहे. तुम्ही काय म्हणा, गुड नाईट, गुड मॉर्निंग, कसे आहात, जेवण झालं का, फोडणीला द्यायचं, किती तेल टाकू, अशी चर्चा नका करू. वैचारिक चर्चा करा, एखादा विषय डिस्कस घ्या, आपापले मत आहे ते मत हे करा ना. तो विषय मला सांगायचा असा आहे का, हे झाल्यानंतर सगळ्यांचं कॉन्टॅक्ट झाला, परिस्थिती गरिबीची, प्लस घरामध्ये व्याधी होती, आजारपण जास्त होता, घरातील माणसं बरेचसे गेले होते, त्यांच्या मागं बरेचसा काय प्रॉब्लेम होता. मग ते हे झाल्यानंतर असा आला तो हे सगळे कसे ती खिन्नचर्याने होते, तिच्या मध्ये होती. मग काही जणांनी पुढाकार घेतला तर काय नेमकं का फ्रेश करत नाही, सगळे आपण एकत्र राहिले. तेव्हा तिने तिची ट्रायडी सांगितली, माझ्या घरामध्ये असं असं, माझं एक मुलगा आहे, त्याला अशा ब्रेनचा आजार आहे, दुसरा मुलगा आहे, त्याला पुणे लिव्हरचा आजार आहे, 2 मुलं आहेत, नवरा नाही आहे, सासू सासरे पाहत नाही, दीर बाहेर पाहत नाही, आणि हिला अक्षरशः भांडे कुठे करावं लागतात. खूप वाईट परिस्थिती तिच्यावर. आणि त्याच्यामध्ये ती आली यायची म्हणून शरीराला आली, परंतु मन सगळं मुलांमध्ये होतं. मग हे चर्चा झाल्यानंतर मुलांनी एकमेकांना चर्चा केली, आणि नंतर असं मुलांमध्ये असं एक प्रेरणा निर्माण झाली की आपण हिला गिव्हिंग हेल्थ फॅक्ट्स, त्यांनी फंड रेज केलं, मदत केली.
आणि त्या मुलाचं लिव्हरचा त्या ब्रेनचं वगैरे त्या मुलांनी लाखोनी पैसे एकत्र जमा केले त्या बाईच्या आधारासाठी तिला मदत केली आणि त्याच्यात काही मोठे मंत्रालय वगैरे काय होते त्यांनी तिकडून वर्ष लावून पण प्रधानमंत्र्यांनी वेगवेगळ्या स्कीम मध्ये बसवलं दोघांचे ऑपरेशन झाले ओके झाले मुलं नंतर मग मागच्या वर्षी गॅदरिंग झाली ती मुलगी अक्षरशः नाचत होती स्टेजवर तुम्ही नाचलात का तुम्ही नाचलात का ती मुलगी नाचली का आपल्या क्लासमेटने आपल्याला मदत केली आपला प्रॉब्लेम म्हणून आपले प्रॉब्लेम डिस्कस करा जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा आपल्याला कळतं नाही तर फीस रिडिंगवर तुम्ही एखाद्यावर जाऊ नका त्याच्या अंतकरणात घुसायचं असेल ना फक्त कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे आपला मध्ये कम्युनिकेशन ठेवा एकत्र या आनंदाने या हसा खेळा लठ ठेवा पण मठ ठेवू समजलं हा समझ कर समझ समझना भी एक समझ है समझ कर विजन समझे मेरी समझ में समजून घ्या एकमेकाला समजून घ्या तुमचं दायित्व आहे दायित्वाच्या भावनेने तुम्ही एकत्र राहा मित्रत्वाच्या भावनेने तुम्ही एकत्र राहा या ठिकाणी जे गुरुवर्य आहे गुरुवर्याच्या प्रती गावाच्या प्रती आणि आपल्या लहानपणाचं जे बालपण आहे त्या बालपणाचं जे आनंद घेता येतो का याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी फ्लॅशबॅक मध्ये जाऊन आपल्याला नेक्स्ट काय करता येईल याच्यासाठी तुम्ही एकत्र आलेला आहे असंच ना काही तर भाव खूप आनंद घ्या आणि प्रत्येक गोष्टी आम्हाला बोलू का फक्त आम्हाला पेटी काढायची परत ठीक आहे ज्या जिथे असतात प्रत्येकाच्या कारणाला हॅट्स ऑफ माननीय अध्यक्ष भालेराव सर सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार असलेले प्रिय विद्यार्थी हा श्रावण महिना आहे निसर्गाचा चमत्कार या महिन्यात असतो हिरवागार नटलेला असा हा श्रावण महिना स्नेहभावाने दाटलेला व्रतवैकल्याने घडवलेला असा हा श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यातच तुमचा हा कार्यक्रम गेट टुगेदर ही सुद्धा एक आपली आपुलकीची भेट आहे गेट टुगेदर म्हणजे भेटच आहे आपुलकी आणि ही भेट म्हणजे आम्हाला आनंदाची तुम्हाला सर्वांना आनंदाची सुखाची एक पर्वणी आहे तुम्ही अतिशय परिश्रम करून हा कार्यक्रम सुनियोजित असा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो सर्वांना आता सर्व सुज्ञच पालक झालेले पालक विद्यार्थी आणि म्हणतोय विद्यार्थी आमच्या दृष्टिकोनातून परंतु तुम्ही शून्य पालक झालेला तुम्हाला आम्ही काय सल्ला देणार सगळं तुम्ही आमच्यापेक्षा जास्त बोलला तर मी एवढं सांगेल की आपल्या कुटुंबाची व्यवस्थित सांभाळ करा आई वडिलांचा सांभाळ करा एकमेकांना अडचणींना मदत करा व्यसनापासून आणि फास्ट फूड पासून दूर राहा आपल्याला खूप वाटतं आपण वाढदिवस केक खातोय काय खातोय बटाटवडे खातोय पण त्याचे परिणाम आता आपण पाहतोय 6वी 7वीतल्या मुलाला सुद्धा हार्ट अटॅकचे परिणाम झाले तर तेव्हा आपण थोडंसं फास्ट फूड पासून व्यसनापासून दूर राहा एवढं माझी एक विनंती आहे आता याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू ही भेट देतात ही आम्ही जपून ठेवतो घरामध्ये मांडून ठेवल्या जेवढे गेट टुगेदरच्या भेट मिळाल्या तेवढ्या मांडून ठेवल्या आणि त्याच्याकडं कधी नजर जातेच आणि ती नजर गेली की सगळे विद्यार्थिनी डोळ्यासमोर उभे राहतात त्याच्यामध्ये आमचं मन हलकून जातं तुमच्या आता तुम्ही बरेच मोठे झाला तुम्हाला जे कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्सुकता होती हे शिक्षक कसे दिसत असतील म्हातारे तर नाही झाले बाई आता 70 वर्षाच्या झाल्या असतील टेकवीत आल्या की काय तुम्हाला जशी उत्सुकता आहे तशी आम्हाला उत्सुकता होती की कशा दिसत असतील आता मुलं केवढी झाली असतील किती मोठे झाले असतील उंच असं बघावं लागेल आम्हाला त्यांच्याकडे परंतु त्यातनंही आम्हाला आनंद मिळतो तर आता शेवट तुम्ही म्हणते की आशीर्वाद सल्ला तर मी काही जास्त तुम्हाला देऊ शकत नाही पण आमच्या सर्व गुरुजनांच्या वतीने आशीर्वाद रूपी
तुम्हाला आशीर्वाद देते, ही फुलांचा आशीर्वाद रूपी फुलांचा वर्षाव करते की जेणेकरून तुमचं आयुष्य सुखी समाधानी निरोगी जाईल एवढी अपेक्षा करते. माझे 2 शब्द होतो त्यावेळेस काय आमचं बोलणं झालं की सावगाव आणि सावगावच्या पंचक्रोशीय ज्ञानेश्वर विद्यालय याच्यामध्ये माझे विद्यार्थी जे संघटना आहे त्या संघटनेचे ते असणारे पदसिद्ध अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने फाउंडर यांनी ह्या गेट टुगेदरची ही कन्सेप्ट आणली, ते यशस्वी केली आणि प्रत्येक वर्षी घडते. याचं सगळं कारण आहे त्यांच्या प्रयत्नामुळे सगळं होत आहे. ओके.